दशासर पोलिसांची मोठी कारवाई, प्रतिबंधित कपाशी बियाण्यांवर संयुक्त धडक कारवाई. 7,12,800 रुपयांचे 432 पॅकेट बियाणे जप्त. तळेगाव दशासर पोलीस स्टेशन आणि कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने संयुक्त कारवाई करत चांदूर रेल्वे तालुक्यातील निमगव्हाण येथे प्रतिबंधित एसटीबीटी कपाशी बियाण्यांचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत सुमारे 7,12,800 रुपयांचे 432 पॅकेट बियाणे जप्त करण्यात आले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. हर्बिसाइड टॉलरंट बॅसिलस thuringiensis या जनुकीय बदल केलेल्या कपाशीच्या वाणामुळे पर्यावरण व मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याने शासनाने त्याच्या विक्री व लागवडीवर बंदी घातली आहे. तरी काही व्यक्ती प्रतिबंधित आणि अप्रमाणित बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याची माहिती अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. 10 जून रोजी तळेगाव दशासर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण औटे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संयुक्त कारवाई करण्यात आली. ग्राम निमगव्हाण येथील शेतशिवारातील राजकुमार व्यंकटराव परबत यांच्या शेतातील खोलीमध्ये प्रतिबंधित एसटीबीटी कपाशी बियाण्यांचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. छाप्यामध्ये शुभमसिंग बलजीतसिंग चौधरी वय 21 राहणार धामणगाव रेल्वे हा घटनास्थळी आढळून आला. पंचासमक्ष तपासणी केली असता कोहिनूर ब्रँडचे 56 पॅकेट, ग्लायकोग्लाड ब्रँडचे 140 पॅकेट, विराट ब्रँडचे 155 पॅकेट आणि महाराजा ब्रँडचे 81 पॅकेट असे एकूण 432 पॅकेट प्रतिबंधित एसटीबीटी कपाशी बियाणे आढळून आले. प्रति पॅकेट 1,650 रुपये किंमत असलेल्या या बियाण्यांची एकूण किंमत 7,12,800 रुपयांचे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पंचनामा करून संपूर्ण साठा जप्त केला. कृषी अधिकारी तथा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक रवी महादेव राणे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात विविध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. अशी माहिती आज 11 जून गुरुवार रोजी सायंकाळी 5:30 वाजता पोलिसांनी दिली आहे.